राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका प्रकरणामध्ये 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवण्यात आलेली आहे। न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, त्यांची आमदारकी रद्द करावी अशा प्रकारची मागणी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। बघूया नेमका प्रकरण काय आहे, त्याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट। सदनिका लाटल्या होत्या त्याबद्दल जी मूळ तक्रार माझे वडील माजी मंत्री तुकाराम दिघोळे साहेब यांनी केली होती, त्या तक्रारीला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला। वास्तविक पाहता नाशिकच्या प्रकरणामध्ये 2 वर्षाच्या वरची शिक्षा झाल्यानंतर तातडीने 24 तासाच्या आत त्यांचं मंत्रिपद घालवायला पाहिजे होतं, त्यांची आमदारकी रद्द करायला पाहिजे होती। कोकाटे साहेब, आम्हाला पूर्ण विश्वास आहे या प्रकरणामध्ये कुठेही दोषी नाहीत, त्यांना वरच्या कोर्टामधून नक्की न्याय त्या ठिकाणी भेटेल। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड कायम ठेवलाय। या प्रकरणात आधीच फेब्रुवारीत न्यायालयानं माणिकराव कोकाटेंना शिक्षा सुनावली होती। दरम्यान तीच शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवली आहे। माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आर्थिक निकष नसताना ज्या सदनिका लाटल्या होत्या त्याबद्दल जी मूळ तक्रार माझे वडील माजी मंत्री तुकाराम दिघोळे साहेब यांनी केली होती, त्या तक्रारीला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं मला वाटतं। या संदर्भात ही शिक्षा कायम राहावी म्हणून पुढे माननीय उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही प्रक्रिया गरजेची आहे ती आम्ही सुरू केलेली आहे। न्यायालयानं माणिकराव कोकाटेंना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे। कोकाटेंवर नेमके आरोप कोणते आहेत? तर 1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाटेंवर आरोप आहे। या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती। याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता। हे प्रकरण 1997 पासून सुरू होतं। यामध्ये एकूण 4 आरोपींना दाखवण्यात आलं। त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंसह इतर दोघांचा समावेश होता। 20 फेब्रुवारी 2025ला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं या प्रकरणात कोकाटेंना शिक्षा सुनावत काही तासात जामीनही दिला होता। या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवली आहे। कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा आणि 10,000चा दंड ठोठावलाय। माणिकराव कोकाटेंना शिक्षा सुनावल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। आधी रवी प्रकरणात माणिकराव कोकाटेंचं खातेबदल झालंय, मात्र या प्रकरणात कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा आणि आमदारकी रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली। असे रमी बहादर जे आहेत यांना आता त्यांना पूर्ण वेळ रमी खेळण्याकरता मोकळीक न देता मंत्रालयात बसून विधान भवनात बसूनच आपण आपलं मनोरंजन करा, मात्र आम्ही तुम्हाला काढणार नाही असा जो स्टँड या देवेंद्र फडणवीसांचा जो आहे त्या स्टँडला आता अजून नवीन एक कारण ते शोधतील आणि त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा ठेवतील। वास्तविक पाहता नाशिकच्या प्रकरणामध्ये 2 वर्षाच्या वरची शिक्षा झाल्यानंतर तातडीने 24 तासाच्या आत त्यांचं मंत्रिपद घालवायला पाहिजे होतं, त्यांची आमदारकी रद्द करायला पाहिजे होती। याबाबत नक्कीच आम्ही वरच्या कोर्टामध्ये जाऊन दाद मागू, हा धक्का नाहीये। त्या ठिकाणी आम्ही आमची बाजू अधिकपणे भक्कमपणे मांडू आणि कोकाटे साहेब, आम्हाला पूर्ण विश्वास आहे या प्रकरणामध्ये कुठेही दोषी नाहीत, त्यांना वरच्या कोर्टामधून नक्की न्याय त्या ठिकाणी भेटेल, हा विश्वास आम्हाला पूर्ण न्यायदेवतेवरती आहे। दादांच्या राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे नेहमीच या ना त्या गोष्टीवरून चर्चेत असतात। कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या विधानानंतर कोकाटे चांगलेच वादात सापडले होते। त्यानंतर विधिमंडळात कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवार यांनी शेअर करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि आता पुन्हा एकदा सदनिका प्रकरणात त्यांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।